हाय नमस्कार, संगीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी मेथीची भाजी। तर त्यासाठी मी मेथीची भाजी आणली, तिला निवडून घेतलं आणि स्वच्छ धुवून एका टोपल्यामध्ये मी तिला काढून घेतलं हे पाणी निथळण्यासाठी। तर त्यासाठी जे वाटण लागतं ते आता आपण घेऊया। तर त्यामध्ये मी शेंगदाणे घेतलेले आहे आणि सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडासा लसूण घेतला आहे। हे वाटण आपण आता करून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीचं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही। तर चला मग सुरुवात करूया। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 पळ्या मी तेल घालून घेतलं आहे। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण लसूणच्या पाकळ्या घालून घेऊया आणि जे वाटण तयार केलं आहे ते घालून घेऊया आणि त्याला परतून देऊया। एक मिनिटभर परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण मेथीची भाजी घालून घेऊया। तर मी इथं सगळी मेथीची भाजी घालून घेतली आहे। ती सुरुवातीला कढईमध्ये बसत नाही, तरीही आपण तिला तसंच कढईमध्ये घालून घ्यायची। जसं जसं आपण तिला परतून घेतो आणि मीठ घालतो ना, तशी तशी ती भाजी थोडी होत जाते आणि ती कढईमध्ये बसते। थोडीशी भाजी परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि भाजीला पुन्हा परतून घेऊया। अशा पद्धतीने मीठ घातल्यानंतर भाजीला आपण पाणी येतं आणि भाजी त्यातच शिजल्या जाते आणि ती खूप कमीही होते। आता भाजीला मध्यम आचेवर शिजवून देऊया आणि त्यामध्ये आपण आता मी इथे एक अर्धा टोमॅटो कट करून घातलेला आहे। टोमॅटो घातल्यानंतर भाजीला थोडंसं मिक्स करून घेऊया आणि 4 ते 5 मिनिट कमी गॅसवर आपण भाजीला शिजवून देऊया। अशा पद्धतीने बघा, भाजी शिजलेली आहे आणि आपली भाजी तयार झाली आहे। तर तिला मी एका प्लेटमध्ये सर्व करत आहे। आपली भाजी तयार झाली आहे। तर कोणत्याही भाजीबरोबर खाण्यासाठी भाकरी ही छान लागते। तर आपण आता इथे ज्वारीची भाकरी बनवूया। इथे मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, त्याला चाळणीमध्ये घालून चाळून घेतलं आणि आता आपण थोडंसं पाणी घालून त्याला मळवून घेऊया। जेवढं आपण पिठाला सॉफ्ट करतो ना, तेवढी आपली भाकर छान लागते चवीला। तर अशाच पद्धतीने पीठ तयार करायचं
आणि आता आपण भाकर तयार करूया. भाकर तयार करण्यासाठी मी चपाती एवढा गोळा घेतला आणि आता आपण ज्वारीचं पीठ थोडंसं खाली चाळून घेऊया आणि त्यावर भाकर थापून घेऊया. अशा पद्धतीने मी भाकर थापून घेतलेली आहे. तर तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही थापून घ्या. आता मी इथं तवा गरम करायला ठेवला आहे. तर तव्यावर आपण भाकर घालून घेऊया आणि त्याला मागच्या बाजूने पाणी लावून घेऊया. पाणी लावताना थोडा हाताला भाजतं तर पटपट पाणी लावून घ्यायचं. आता भाकरीला आपण उलटं करून घेऊया आणि दोन्हीही बाजूंनी आपण भाकरीला भाजून घेऊया. भाकर भाजण्यासाठी आपण 2 पद्धतीने भाकर भाजू शकतो. तर मी इथं तव्यावरच भाकरीला भाजून घेतला आहे बघा. आपली भाकर तयार झाली आहे. तर आता आपण दुसरीही भाकर तयार करून घेऊया. अगदी तशाच पद्धतीने परत आपण भाकरी तव्यावर घालून घेऊया आणि तिला पाणी लावून घेऊया. आता तिला उलट करून घेऊया आणि दोन्हीही बाजूनी भाजून घेऊया. आता इथं आपण गॅसवर भाकरी भाजून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने तवा बाजूला ठेवून आपण गॅसवरही भाकरी भाजू शकतो. फक्त हळूहळू भाजायची, आपल्या हाताला चटका न लागता. अशा पद्धतीने आपली भाकरी तयार झाली आहे. तर आपण तिला सर्व करूया मेथीच्या भाजीबरोबर. तुम्हीही अशा पद्धतीने नक्की तयार करून पहा आणि संगीता किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.